नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज टिफिन सिरीजचा आपण एपिसोड नंबर 31 घेऊन आलेलो आहोत. मस्त असे मिक्स व्हेज रवा अप्पे छान असतात, खूप टेस्टी असतात आणि त्याचबरोबर हेल्दीही असतात. आणि मस्त दिवाळीची सुट्टी संपलेली आहे आपली, आता मस्त शाळा चालू झालेल्या आहेत, म्हणून त्यासाठी पुन्हा एकदा टिफिन सिरीज आपण चालू केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये चॉपरमध्ये घेतलेले आहे मी गाजर, बीट, कांदा. बाकी जसं तुम्हाला मुलांना भाज्या आवडीच्या असतात किंवा नसतील आवडीच्या त्याही छान बारीक चॉप करून ह्याच्यामध्ये टाकलात ना तर मुलांना कळणारही नाही की कोणत्या भाज्या खाल्ल्या गेल्या आहेत. मस्त चॉपरमध्ये त्या सगळ्या भाज्या मी चॉप करून घेते आणि इथे रव्याचं मिश्रण मी तयार करून घेतलेलं होतं. म्हणजे सकाळी टिफिन बनवायचं असेल ना तर आदल्या दिवशी अशा पद्धतीने तयारी करून ठेवलात तर नक्कीच फायदा होईल आणि झटपट होईल. रवा काय केलेला आहे, मिक्सरमध्ये टाकलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त मी दही टाकलेलं आहे, मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. आणि दही टाकून छान मिक्सरला बारीक प्युरी करून घेतलेली आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. बॅटर आपलं जसं डोश्याचं वगैरे इडलीचं बॅटर असतं ना त्याप्रमाणेच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर बारीक चॉप करून टोमॅटो टाकलेला आहे. चॉपरमध्ये टाकलं नाही, त्याचं पाणी खूप हे होतं म्हणून चॉपरमध्ये टाकलेलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आता टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे, पण त्याच्या आधी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी बॅटरमध्ये अजिबात मीठ टाकलेलं नव्हतं, त्यामुळे आत्ता सगळं व्यवस्थित जसं आपलं किती लागेल ह्याच्यामध्ये त्याच्यानुसारच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर टाकलेलं आहे छोटे 2 चमचे जिरा, एक छोटीशी पाव चमचाभर अशी हळद टाकलेली आहे. आणि हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी थिकच असायला पाहिजे, जास्त लिक्विडी करू नका, कारण का मग अप्पे तेवढे प्रॉपर होत नाहीत. आणि मग जसं डोस्याचं वगैरे बॅटर असतं ना इडलीचं तसं सेम पाहिजे. आणि बघा आदल्या दिवशी अशा प्रकारे तयारी करून ठेवायची. चॉपरमध्ये भाज्याही चॉप करून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि सकाळी किंवा अशा पद्धतीने मिक्स करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. सकाळी जर घाईमध्ये पटकन अप्पे काढले की आपण लगेच देऊ शकतो. अप्पे शेकायला वगैरे काही जास्त वेळ लागत नाही. आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर साईडला ठेवलेलं आहे. अप्पे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता तेल लावूया ब्रशने. कमीत कमी तेलामध्ये बघा होऊन जातं. आता इथे मी ब्रशनेच ऑइल लावून घेते. सगळ्यांना थोडंसं आपण ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅटर पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करायचं आणि मग नंतर प्रत्येक अप्पे पात्रामध्ये जेवढं राहील तेवढं ह्याच्यामध्येच टाकायचं आहे. जास्त ओव्हरलोड केलेलं नाही आहे. आपला एक चमचा व्यस होतं, इनफ आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तेवढंच टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या अप्पे पात्रामध्ये साच्यामध्ये आपण बॅटर टाकायचं आहे. आता हे बॅटर टाकून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. अगदी 2 मिनटामध्ये मस्त एका साईडने छान शेकलं जातं. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, जास्त हाय वगैरे ठेवू नका. आता इथे बघा छान अगदी स्मूथली निघतात. अशा पद्धतीने पलटून घेते आहे. हे अप्पे पात्राबरोबरच भेटलेलं जे स्टिक आहे लाकडाची, त्याच्याने आपण अप्पे वगैरे कोणतेही अप्पे जे बनवतो ना ते आपण पलटू शकतो इझिली. अशा पद्धतीने मी सगळे अप्पे पलटून घेते आहे. पुन्हा झाकण वगैरे ठेवायची गरज नाही. अशाच ह्याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित शेकले जातात. आणि मी इथे कुठेही सोडा वगैरे इनो सोडा काहीच वापरला नाही आहे. त्याच्यामुळे जसे पाहिजे आपल्याला हेल्दी ना, बाकी काहीच नको आहे. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने मी शेकवून घेतलेले आहेत. पुन्हा पाहिजे आपण दुसऱ्या साईडने पण शेकवून घ्यायचं, म्हणजे आलटून पलटून आपले छान शेकले गेले पाहिजे, कुठेही कच्चं राहता कामा नये. अशा पद्धतीने आपण अप्पे सगळे तयार करून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये आपण सगळे अप्पे भरून ठेवलेले आहेत मस्त असं. ह्याच्यावर तुम्ही सॉस वगैरे पाहिजे तर देऊ शकता, बाकी असंच खाल्लं तरी खूप टेस्टी लागतात, काही गरज नाही आहे सॉसची वगैरे. मी तरी इथे सॉस दिलेला नाही आहे, कारण का तो माझा मुलगा अशाच पद्धतीने एन्जॉय करतो आणि नक्कीच टिफिन फिनिश करून येतो अशा पद्धतीचं. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.